ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान कपिल महामुनी आपल्या मातेला मोक्षप्राप्तीचा मार्ग समजावून सांगतायत की प्रकृतीचा आकार, प्रकार, विकार, संस्कार हे समजावून घेतलं की लक्षात येईल की आत्मचैतन्यामध्ये यातलं काही अस्तित्वात नसतं. आत्मतत्व हे केवळ सर्वसाक्षी असं तत्व असून त्यात आधी, व्याधी, उपाधी, समाधी इत्यादी प्रकार काही असत नाही. आपण स्वप्नामध्ये आपला मृत्यू सुद्धा बघतो. वाघ येतो, आपल्या अंगावर धावून येतो आणि आपल्याला मारतो, किंवा एखादा कोणीतरी शस्त्र हातात घेतो आणि आपल्याला मारतो. स्वप्नात ह्या गोष्टी दिसतात, पण ते बघणारा कोण असतो? तो जो बघणारा असतो ते मुळात आपलं आत्मतत्वच असतं. दृश्य आणि द्रष्टा ह्याचं वेगळेपण स्वप्नात भासत नाही. पण स्वप्नातून बाहेर आलो की आपल्याला कळतं की स्वप्नात ज्या गोष्टी दिसल्या, बघितल्या, तो बघणारा स्वप्नातला मी वेगळा आहे आणि प्रत्यक्षातला मी वेगळा आहे. हा जो प्रत्यक्षातला आहे तेच खरं आत्मतत्व आहे. आणि अशा आत्मतत्वाचा साक्षात्कार करून जर घेतला तर अद्वितीय असं जे ब्रह्मपद आहे ते ह्या जीवाला नक्की प्राप्त होतं. आणि आत्मतत्व बघणं, आत्मसाक्षात्कार करून घेणं याचाच अर्थ आत्मदर्शी माणसानं जेव्हा अगदी उघड्या डोळ्यानं प्रखरपणे तळपणाऱ्या सूर्याला जसं बघावं तसंच आत्मसाक्षात्कार करून घेणं आहे. आणि तो झाला की देहादी संपूर्ण उपाधींपासून आपण वेगळे आहोत, अहंकारादी मिथ्या गोष्टींपासून आपण पूर्णतः स्वतंत्र आहोत. आणि जगताचं कारण असलेल्या या प्रकृतीचं अधिष्ठान, महदादी कार्य वर्गांचा प्रकाशक आणि कार्यकारण स्वरूप अशा संपूर्ण पदार्थामध्ये आपणच व्याप्त आहोत असं भान त्याला येईल. वास्तविक जे ज्ञान येतं हे संपूर्णतः आत्मतत्वातूनच प्राप्त होतं. पण आपल्याला ते चटकन कळत नाही. कपिल महामुनींनी एक दृष्टांत दिला, यथा जलस्थ आभासः स्थलस्थेनावदृश्यते स्वाभासेन तथा सूर्यो जलस्थेन दिवी स्थितः. की पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं. खोलीत एखादी काहीतरी परात ठेवलेली असते, त्याच्यात पाणी असतं, पातेल असेल त्याच्यात पाणी असेल, आणि बाहेरून खिडकीतून त्या सूर्याचे किरण त्या पाण्यावर पडतात आणि तिथून परावृत्त होऊन जवळपासच्या भिंतीवर पडतात आणि ती भिंत उजळून निघते. माणूस विचार करतो की हा भिंतीवर प्रकाश कुठून आला. जेव्हा तो बघायला लागतो तेव्हा त्याला कळतं की हे बाजूला जे पात्र ठेवलेलं आहे त्या पात्रामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये बाहेरच्या आकाशातल्या सूर्याचं प्रतिबिंब पडलंय आणि ते प्रतिबिंब, त्याचा प्रकाश परावर्तित होऊन ही भिंत आपल्याला प्रकाशित झालेली दिसते. मध्येच केव्हा तरी त्या पाण्यात हालचाल निर्माण होते, काहीतरी धक्का लागतो, वारा येतो, पाण्यात तरंग उठतात.
ते प्रतिबिंब हलताना दिसतं. पण जेव्हा सूर्याकडे बघावं तेव्हा सूर्य स्थिरच असतो. सूर्य स्थिर असला तरी प्रतिबिंब ज्या पात्रात ज्या पाण्यात पडलेलं असतं त्या पात्राचे त्या पाण्याचे गुणधर्म त्या प्रतिबिंबाला चिकटतात. पण मुळातला सूर्य अविकारीच असतो, अचलच असतो, स्थिरच असतो. हे जसं तसं वैकारिक इत्यादी भेदांमुळं तीन प्रकारचा अहंकार देह, इंद्रिय आणि मनामध्ये निर्माण होतो आणि त्याच्यातून ते जे परमात्म्याचं बिंब आहे, प्रतिबिंब आहे, ते प्रतिलक्षित होतं. आणि जेव्हा त्या प्रतिबिंबाच्या रोधानं बिंबाकडे बघावं तेव्हा त्या आत्म्याचं सत्य स्वरूप लक्षात येतं. वास्तविक जागृत अवस्थेमध्ये हा आत्मा भूत सूक्ष्मादी दृश्य वर्गाच्या द्रष्टा रूपानं स्पष्टपणे आपल्याला कळतो. पण तरी सुद्धा सुसुप्तीच्या वेळेला उपाधिभूत अशा अहंकाराचा नाश झाल्यामुळं अज्ञानात अडकून तो आपणच नष्ट झालो का काय असं मानतो. जसं एखादा मनुष्य खिशातले पैसे घेते, कोणीतरी चोरले की आपला सर्वनाश झाला, आपण संपलो असं मानतो. तसंच हा प्रकार घडतो. मातेला ते म्हणतात की ह्या गोष्टींचं मनन करून विवेकी पुरुष आपल्या आत्म्याचा अनुभव करतो आणि असा अनुभव आला की तो पूर्णपणे निरहंकारी बनतो. कारण आत्म्याचा अनुभव हेच मुळात अहंकारासह सगळ्या तत्वांचं अधिष्ठान आणि प्रकाशक आहे. हे सगळं ऐकल्यानंतर माता देवहूतीने कपिल महामुनींना प्रश्न केला की हे जे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही नित्य आहेत आणि एकमेकांचे आश्रित आहेत. एकमेकांना सोडून ते कधीही स्वतंत्रपणे राहू शकत नाहीत. उदाहरण असं म्हणाले की रस हा जलाचा गुण आहे, पण तो गुण स्वतंत्रपणे राहू शकत नाही आणि ते जल सुद्धा गुणा वाचून राहू शकत नाही. गुण आणि गुणी हे अभेदानच सगळीकडे आढळतात. पाणी आलं की त्या पाण्याबरोबर त्याची जी काही चव असेल, तुरट, खारट, गोड, ती त्याच्याबरोबरच येते. तुरटपणा, खारटपणा, आंबटपणा हा पाण्यापासून आपल्याला वेगळा करता येत नाही. तसंच पृथ्वीचा गुण आहे गंध, वास. गुलाबापासून गुलाबाचा जो वास आहे तो वेगळा नाही करता येत. गुलाब हातात आला की त्याच्याबरोबर तो वासही येणार आणि ज्याची वास आहे त्याची तिथे गुलाब आहे हे सुद्धा सहजच घडतं. तेव्हा माता म्हणते की जर पुरुष आणि प्रकृती एकमेकांना सोडून कुठेही राहू शकत नाहीत, ते एकमेकांचे आश्रित आहेत, तेव्हा प्रकृतीचे गुण असताना पुरुषाला कैवल्यपद कसं प्राप्त होईल? कारण पुरुष जेव्हा प्रकृतीच्या अधीन राहतो तेव्हा प्रकृतीच्या सगळ्या बंधनात तो जखडलेला असतो. जर तत्वांचा विचार करून ह्या संसार बंधनाचं तीव्र असं भय निघून जात असेल तरी सुद्धा निमित्तभूत अशा प्रकृतीच्या गुणांचा अभाव जोपर्यंत होत नाही
तोपर्यंत पुन्हा पुन्हा हे संसार बंधनाचं भय निश्चित प्राप्त होणार. तेव्हा ह्याच्यातून जीवाची सुटका कशी होईल, हा जो तिढा आहे हा कसा सोडवायचा हे आपण मला सांगा. असं म्हटल्यानंतर कपिल महामुनी मातेला सांगतायत. काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.